पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला आवडलेत ते, मी लग्न करणार आहे त्यांच्याशी। खूप खूप आवडलेत। आई त्याला मारलंस का? तू यात अजिबात पडायचे नाहीस, बजावून ठेवते। आणि तुला सांगितले होते ना, आम्हाला विचारल्याशिवाय या खोलीत यायचं नाही म्हणून। का आलीस? चल चल आधी इकडनं। अगं पण तू त्याला मारत का होतीस? तू यात पडायचे नाहीस। चल इकडनं आधी, चल तू। भयो, पुन्हा जर माडीवरच्या खोलीत दिसलीस ना तर याद राख। काका काका, काय रे नारायणा, कोण होती ती मंडळी? शिपायांनी माहिती पुरवली ती अशी की ते लोक पुण्याहून नव्हे तर रत्नागिरीहून आले होते। गुंड प्रवृत्तीचे लोक होते ते। लहान मुलीशी लग्न जमलं हे कळताच आपले वल्लभपंत श्रीमंत असामी म्हटल्यावर त्यांच्याकडून पैसे उकळायच्या उद्देशाने आले होते। आणि या देवलाशी काय संबंध त्यांचा? नाही, यांच्याशी त्यांचा काही संबंध नाही। देवल, आला तसे 2 दिवस राहा। आमचे काही एक म्हणणे नाही। मात्र तुमची मते गावात मांडू नका। तुम्हाला काय थुडकूस घालायचा असेल तो तिकडे तुमच्या पुण्या मुंबईत घाला। अगं पण आई, माझे काय चुकले ते तरी सांग ना। गप्प बैस, तुला सांगितले होते ना की प्रश्न विचारायचे नाही म्हणून। अगं पण उमा आत्याला का मारलेस हे विचारले, ते ह्यात काय चुकले माझे? तिथेच तिथेच चुकलं तुझं। भयो, तुला मी बजावलं होतं की वरच्या खोलीत जायचं नाही म्हणून, मग का आलीस तिथे? अगं नर्मदा आत्याने सांगितले पेज नेऊन दे, तेव्हा तर तू हो म्हणालीस, मग आता का नाही म्हणतेस? हेच हेच पटत नाही मला तुझं। एका गोष्टीचा धागा धरून बसतेस आणि मग सुताने माडी चढायला जातेस। अगं कोणी सांगितले तुला नसते उपद्व्याप?
का छळतीस बाई तू मला? अगं पण आई, त्या बाळकृष्ण दादासाठी आपण सगळेच प्रयत्न करतोय ना. मग मग मी काय केलं तर त्यात बिघडले कुठे? हात जोडते बाई तुझ्या समोर. तू काही प्रयत्न करू नकोस. एवढे जरी केले ना तरी पुरेसे आमच्यासाठी. मोठ्यांच्या गोष्टी तुला नाही कळायच्या इतक्यात. त्यामुळे उगाच तू आपले नाक त्यात खुपसू नकोस. आणि यामुळे तुलाही बोलणी खावे लागतात आणि मलाही ऐकून घ्यावे लागते. अगं पण आई, उमा त्याचे काय चुकले ते तरी सांग. झाले का तुझे प्रश्न सुरू? तोंड शिवून घ्यायला शिक बयो, नाहीतर काही खरे नाही तुझे. आणि हो, आता पुन्हा जर माझ्या मागे आलीस ना तर याद राख, थोबाड फोडून ठेवीन तुझे. आज आईला काय झाले कळतच नाहीये. अशी का वागतेय? घरी दारी नुसता पसाराच पसारा. काय झाले? एवढी तणतण का करताय? माझी तणतण दिसतीये, पण आजूबाजूला काय घडते हे नाही दिसत आहे तुम्हाला. पयूने पुन्हा काही गोंधळ तर घातला नाही ना? अहो, एक वेळ गोंधळ परवडला, पण बयूचे प्रश्न नकोसे झालेत मला. उद्या सासरी गेल्यानंतर काय होणार आहे ना कुणास ठाऊक. नाही नाही, सासू फार समंजस आहे तिची. ती बयोला नक्की सांभाळून घेईल. असे म्हणून विषय संपवले की झाले. आम्हा बायकांना काय काय सोसावे लागते ना हे नाही कळायचे तुम्हास. पण त्यासाठी बाईचा जन्म घ्यावा लागतो. इकडून तिकडून सगळीकडून फक्त कुचंबना. काही बोलायचे म्हटले तर अगोचरपणाचा ठपका. मग काय, मूग गिळून गप्प बसायचे. जाऊ दे, आपणच बोलायचे आणि आपणच ऐकायचे. बाईचे भोग बाईनेच भोगायचे ना. अहो, ऐकून घ्या माझं. अहो अहो, आज झाले तरी काय ना? भयताई, भयताई. अगं भयताई, काय झालं तुला? तू रडतेस का? कुठे काय? मी कुठे रडतेय? मग हे तुझ्या गालावरचं पाणी काय सांगतंय? ते ना, ते धुळीचा कण गेला होता माझ्या डोळ्यात. भयताई, तू आमच्याशी खोटं बोलू नकोस. अगं, काय झाले? तुला कोणी काही बोलले का? सांग ना. काही कारण नसताना आई रागावली माझ्यावर. धपाटाही घातला. अगं, पण का? तू काय केलेस की आईने तुला धपाटा घातला? तेच तर कळत नाहीये ना मला. का धपाटा घातला आईने? तू काय बोलते आहेस ते आम्हाला कोणाला काही कळत नाहीये. मलाही कळत नाही. हे वडील माणसं असं विचित्र का वागतात? विचित्र म्हणजे मुळात काय झाले ते सांगत नाही. आपण स्वतःहून काही विचारले तर रागे तरी भरतात, नाहीतर धपाटा घालतात. मी नाही बाई माझ्या मुलांना असं वागवणे. काय लिहिताय गोविंदराव? अरे सदाशिवराव, या 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 या
काय नाही, मनीची व्यथा इथे उतरवावीशी वाटते. स्त्रियांवरील अत्याचार पाहिले ऐकले की मन उदास होतं माझं. काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं. पण योगायोग बघा सदाशिवराव, मला माझ्या मनाची व्यथा इथे उतरावीशी वाटते, पण या कोऱ्या पानांकडे पाहिले की स्त्रियांचे कोरे ललाट दृष्टीस पडते. आपल्याकडे म्हणतात ना की सटवाई येते आणि नवजात बालकाचे विधिलिखित लिहून जाते. पण मला खात्रीपूर्वक असे वाटते की स्त्रियांच्या बाबतीत सटवाई आपला हात आखडता घेत असणार. म्हणून तर समाज व्यवस्थेच्या नावाखाली घरातील पुरुष मंडळी आपल्याच नवजात मुलींचे विधिलेख स्वहस्ते लिहून मोकळे होतात. सारे नीतिनियम फक्त आणि फक्त स्त्रियांसाठी. आता तुमच्या आजोबांनी माझ्या प्रश्नांना कशी साहजोगपणे बगल दिली पाहिलेत ना, पण तरी सुद्धा स्त्रियांच्या बाबतीतील काही प्रश्न अनुत्तरित राहतातच. हा विजोड विवाह जुळविताना त्या कोवळ्या वयाच्या उमाच्या मनाचा विचार कोणी केला असेल? सदाशिवराव, त्या 14 वर्षांच्या उमा परचुरेस जेव्हा हे कळले असेल की तिचा होणारा नवरा 500 वयोमानाचा आहे, तेव्हा तिच्या आर्त मनाने टाहो फोडला असेल स्वतःच्या आईच्या नावे. तू टाक चिरुनी ही मान नको अनमान, तू टाक चिरुनी ही मान नको अनमान. आई 9 मास वाहिले उदरी तिचा धरी, 9 मास वाहिले उदरी तिचा धरी, काहीतरी अभिमान. गोविंदराव, तुम्ही खरंच तुमच्या मनीची व्यथा या कोऱ्या पानावर उतरवा. स्त्रियांचे अर्थ टाहो या पानांवर उमटू द्या. स्त्रियांच्या मनीची व्यथा आणि जीवघेणी कथा तुमच्या पदांद्वारे श्रोत्यांपर्यंत पोहोचू द्या. माझा विश्वास आहे तुमची अस्वस्थता हीच तुमची सिद्ध लेखणी बनेल आणि इतिहास रचेल. बयो, बयो कुठे? ती बघ दारात आहे. बयो, तिकडे काय करतेस? ये इथे माझ्या जवळ ये. अगं ये इथे. बयो, ऐकलेस का? तुझ्या सासूबाईंनी जीवनातले उत्तम सार सांगितले होते हो. मनस पटलेही होते ते, पण डोक्यात काही शिरले नव्हते. आज परिस्थितीच अशी उद्भवलीये की सारासार विचारायला बाजूला, वड्याचे तेल मात्र वांग्यावर निघत आहे. बयो, तुझी काहीही चूक नसताना उगाच तुला घालून पाडून बोलले गो. त्यासाठी मला क्षमा करशील का ग? आई, अगं असं का बोलतेस तू? तू अस्वस्थ वाटलीस म्हणून तुझी चौकशी केली. यापुढे असा अगोचरपणा नाही गो, तुझे यात काहीही चुकलेले नाहीये. माझ्याच मिलीचे डोके स्थिर नव्हते. पण भयो, दुसऱ्यांची काळजी करणे कधीही सोडू नकोस. आणि जर जमले तर अडलेल्यांना मदतच कर हो. तेवढी धमक नक्कीच आहे तुझ्यात. अगो, हे बळ प्रत्येकीमध्ये असतेच असे नाही हो.
संभाळिले फुलागत श्वास होऊनी यशोदा यशोदा माया माऊली. आपल्या सदाशिवाच्या मित्राचे त्या गुंडाशी काही संबंध नव्हते ते खरेच बरे झाले हो. हो, नाहीतर त्या देवलांशी मैत्री केली म्हणून सदाशिवास खडे बोल सुनावले असते काकांनी. एक सांगू, सकाळचे त्या देवलांचे म्हणणे जरी विद्रोही असले तरी कानास अगदी गोड लागत होते. अहो लागणारच, नाटककार आहेत ते, तेच काम आहे त्यांचं. पक्के बोल घेवडे आहेत ते. त्यांचे सगळे बोलणे मृगजळासारखे असते. आपल्यासारखा सामान्य माणूस फसणारच. जाडजूड बुके वाचतात आणि इंग्रजीमध्ये हाशफुश करतात. झाले, समोरचा गारच झालाच पाहिजे. अहो सुधारणेच्या नावाखाली विलायती चालीरीतींचा अंगीकार करण्याकडे कल आहे लोकांचा. म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेली आपली परंपरा संस्कृती कुचकामी आहे. आपले संस्कार काय अडगळीत टाकण्याजोगे आहेत? सगळे बाई गौड बंगालच आहे अगदी. तरी नशीब समजा आपला सदाशिव आपल्या कह्यात आहे. या विदेशी विचारांची त्यास लागण झालेली नाही. मला भीती वाटायला लागली आहे. पण नाही नाही, आपल्याला घाबरायचे मुळीच कारण नाही. नाही कसे, आपल्या सदाशिवाचा कल सुद्धा नवमतवादाकडे आहे. काय? काहीतरीच काय? म्हणजे जे माझ्या कानावर आले ते सांगते. आपला सदाशिव बारकूकडे बऱ्याचदा मन मोकळे करतो. तो मागे सांगत होता की त्या न्यायमूर्ती रानडे, ज्योतिबा फुले यांच्यासारखे काहीतरी काम करायचे. मी म्हटले पुण्यातील मंडळी आहे, म्हणजे चांगलेच काहीतरी असेल. परंतु परंतु काय? नाही म्हणजे तो तो बारकूला हेही म्हणाला तो बयोच्या योग्यतेचा नाही. काय? बघा ना, काय तर म्हणे तिचे सुद्धा लग्न पुण्या मुंबईस व्हावे, म्हणजे तिलाही शिक्षण घेता येईल. हे कोणी ठरवले? त्यानेच ठरवले. मुस्काट फोडेन त्याचे. आता माझ्या लक्षात यायला लागलंय कोणी हे खूळ भरवले त्याच्या डोक्यात ते. नाही नाही, थांबा, डोकेच तासतो त्याचे. अहो अहो ऐका तरी. छे, कशात सांगितले मी. आत्ताच्या आत्ता हे गाठडे उचलायचे आणि परतीच्या प्रवासाला लागायचे. नारायणराव, अहो काय बोलताय तुम्ही? तुम्हीच तुमच्या काकांचा गैरसमज दूर केलात ना. म्हणून तर त्यांनी मला इथे राहण्याची परवानगी दिली आहे. हो, पण आता विषाची परीक्षा घ्यायची नाहीये मला. काय बोलताय तुम्ही? आता स्पष्टच बोलतो, तुमचे इथले वास्तव्य आमच्या सदाशिवाच्या हिताचे नाही. पुण्यातील वास्तव्यात पुरोगामी विचारांचे वारे शिरलेच आहे त्याच्या डोक्यात. तुमच्या संगतीने नवमतवादाची ठिणगी जर त्याच्या डोक्यात पडली तर भडका उडेल त्याच्या डोक्याचा, आणि ते नकोय मला. ठीक आहे, तुम्हाला भीती वाटत असेल तर जातो मी. पण संगतीच्या परिणामांचा विचार करता मला सांगा, आपल्या हिंदुस्थानात काय कमी संत महात्मे जन्माला आले? मग त्यांच्या संगतीमुळे सारा हिंदुस्थान एव्हाना भक्तिमय व्हायला हवा होता. परंतु वास्तव मात्र विपरीत आहे. आपल्याकडील संतांना उभ्या हयातीत अग्निपरीक्षेला तोंड द्यावं लागतं. मरणोत्तर त्यांना पालखीचा मान मिळतो, याहून मोठे दुर्दैव काय? तुमच्या ह्या शब्दजालात आत्ताचे तरुण अडकतात आणि आपल्या भविष्याची राख रांगोळी करून घेतात. आमच्या सदाशिवाच्या बाबतीत ते व्हायला नकोय.
तेव्हा तुम्ही आता इथून निघून जा. बोलावलेत आपण? अहो, हे ताट कोणासाठी? हे उमेसाठी जेवण घेऊन जात होते. वयो इकडे हा काय बापू? द्या ते ताट वयोकडे आणि तुम्ही आत या. वयो, हे जेवणाचे ताट तुझ्या उमा आत्याकडे नेऊन दे. बापू, आईने माडीवरच्या खोलीत जायला नाही सांगितलंय. मी सांगतोय ना, मग जायचे. नुसत्या दारात तर ताट ठेवायचे. आई माझ्यावर रागे भरेल. मी सांगेन तिला काय सांगायचं ते.